शुक्रवार 6 सितंबर दोपहर 12 बजे से 2 बजे के बीच कार्यक्रम का समापन हुआ। गणेश महोत्सव के पर्व पर शिवसेना कार्यालय पालघर जिला माहिम रोड में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और शिवसेना पक्ष पर भरोसा जताते हुए पक्ष प्रवेश का आयोजन किया गया, जिसमें गले में शिवसेना चिन्ह का पट्टा बनाकर पुष्प कुछ देकर स्वागत किया गया। बच्चे पूरी तरीके से जिम्मेदारी के साथ काम करने के लिए तात्पर्य है। कार्य का आयोजनकर्ता अध्यक्ष कुंदन संख्य शिवसेना, महाराष्ट्र सह संपर्क प्रमुख केदार काले एवं अन्य कार्यकर्ता की उपस्थिति में कार्य प्रोग्राम समापन किया गया। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। महिन्याला किती स्टायपेंड? 6,000 रुपये। जर एखाद्याने डिप्लोमा केला असेल त्याला 8,000 रुपये मिळतील, ज्यांनी डिग्री केली असेल त्याला 10,000 रुपये मिळतील। हे शासन देणार आहे तुम्हाला नोकरी, मग एखाद्या शाळेत पण मिळू शकते, एखाद्या प्रायव्हेट कंपनीत मिळू शकते किंवा सरकारी याच्यात मिळू शकते। तुम्ही शिक्षण तिथे घ्यायचं पण पगार तुम्हाला शासन देणार आहे। अशा अनेक योजना मला सांगतील। तुमच्यापैकी कोण कन्स्ट्रक्शन वर्कर आहे का? म्हणजे बिल्डिंगवरती कामाला जातं किंवा सुतार काम करतं किंवा वेल्डिंग काम करतं किंवा लोहार काम करतं, असं जर कोण असेल तर त्याच्यासाठी तर शासनाने एक मोठं बोर्ड उघडलेलं आहे, कन्स्ट्रक्शन बोर्ड, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ असं मोठं नाव आहे। 48,000 करोड रुपयापेक्षा जास्त त्यांच्याकडे ठेव आहे। 20 रुपये फक्त रजिस्ट्रेशन आणि दरवर्षी 5 रुपये रिन्युएशनसाठी होतात। कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याकडे कामगार विभाग आहे, तिथे तुम्हाला तो फॉर्म मिळेल। तो फॉर्म भरून तुम्हाला एकदा आय कार्ड मिळालं की अनेक योजनांचा लाभ मिळेल। मग तुमचा मुलगा जर 10वी झाला असेल तर त्याला 15,000 रुपये मिळतील, 12वी झाला असेल तर 30,000 रुपये मिळतील, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेलं तर 3 लाख रुपये मिळतील। समजा एखाद्याची मिसेस हॉस्पिटलमध्ये गेली बाळंतपणासाठी तरी 5,000 रुपये नॉर्मल, आणखी सिझरिंगसाठी 50,000 मिळतील। अशा अनेक योजना ह्या याच्यातून येतात। कोण घरेलू कामगार असतील तुमच्यापैकी महिला, ज्या घरोघर जाऊन कपडे भांडी धुत असतील, केर काढत असतील, त्यांचा स्वयंपाक करत असतील, तर त्याच्यासाठी पण मंडळ आहे। योजनांचा महापूर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला आहे, त्याचा लाभ देणं हे शिवसेनेचं काम आहे, म्हणून त्याचा लाभ घ्या। पहिला दिवस असल्यामुळे एकदा तुम्ही रुळलाच शिवसेनेत की तुम्हाला अनेक योजना कळाव्या लागतील आणि 24 तास आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत। आपण एकत्र बसून ह्या पालघर मध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकत राहू। आणि आता उद्याच गणपती आहे, मी सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि आमंत्रण पण देतो। माझ्या घरी गणपती आहे, तुम्ही संध्याकाळी दर्शनाला या, एवढं बोलून माझं भाषण संपवतो। जय जय महाराज। मानाचा मुद्रा आपल्या आदिवासी समाजाचे जनक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुद्रा। गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब यांनाही मानाचा मुद्रा। आपण ज्यांच्यामुळे आज गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये अविरतपणे 24 तास जे शासन काम करते लोकांकरता, त्या सर्वांचे जनक आणि महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनाही मानाचा मुद्रा। आजच्या आपल्या या वृक्षद्वारे आणि त्याच्यासोबत असलेल्या सर्व युवा वर्गाच्या माध्यमातून ज्यांचाच पक्षप्रवेश होतोय, त्या पक्षप्रवेशाप्रसंगी सोबत असलेले आमच्या पक्षाचे माझे सहकारी आणि पक्षाचे प्रवक्ते सहसंपर्क प्रमुख केदार काळे, आपल्या पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष साईराज पाटील कुणाल पाटील, आपल्या पालघर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख राहुलजी खरत, आमचे माजी नगरसेवक मनोहर संखे, प्रदीप यादव, सर्व आमचे जुने शिवसेने राजेंद्र पाटील, आमचे नरेश पाटील, तुषार, सर्वच मंडळी।